तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 7च्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 कसा वाटतोय? बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 बघताय ना? आणि आता मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट, ती म्हणजे कोण गेलंय घराबाहेर. मित्रांनो, कोण गेलंय घराबाहेर ही जी ह्या आठवड्याची न्यूज आहे ती खूप शॉकिंग आहे. आणि त्यासोबतच एक सर्वात मोठा धक्का या आठवड्यामध्ये भेटणार आहे, तो म्हणजे या आठवड्यामध्ये डबल एलिमिनेशन होणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यामधलं एक एलिमिनेशन भरपूर शॉकिंग आहे आणि एक एलिमिनेशन तुम्ही समजू शकता की हे होऊ शकतं. पण ही जी सर्वात मोठी अपडेट काय आहे आणि कोणती 2 एलिमिनेशन झाली आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, या आठवड्यामध्ये कठपुतली नॉमिनेशन टास्कमध्ये 7 जणं नॉमिनेट झालेली आणि या 7 पैकी आश्चर्याचा धक्का हा आहे की याच्यापैकी 2 एलिमिनेशन झाली आहेत मित्रांनो. आता ती एलिमिनेशन्स ही वोटिंगनुसार झाली आहे की बिग बॉसने आपला गेम खेळला आहे ते चला बघूया. पण त्याआधी आपण फायनल वोटिंग ट्रेंड्स काय होते ते एकदा झटपट जाणून घेऊया. म्हणजे वोटिंगनुसार चित्र काय होतं, तर वोटिंगनुसार नंबर 7वर दीपाली सय्यद, नंबर 6वर रेवा, नंबर 5वर प्रभू, नंबर 4वर संकेत, नंबर 3वर अनुश्री, नंबर 2वर सागर आणि नंबर 1वर राज्य करत होता राकेश. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की कोण झालं आहे सेफ आणि कोण गेलं आहे घराबाहेर. जो पण सेफ झाला आहे त्याला मी इथे सेफ करेन आणि त्याला काढून टाकेन आणि जे शेवटी 2 राहतील ते झाले असतील घरातून बेघर. तर मित्रांनो, सर्वात पहिला जो सदस्य आहे जो या घरामधून सेफ झाला आहे तो तुम्हाला कोण वाटतोय तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो वोटिंग ट्रेंड्समध्ये नंबर 1वर होता तोच सदस्य हा मित्रांनो वोटिंग ट्रेंड्समध्ये नंबर 1वर असणारा राकेश हा सेफ आहे. आता राकेश नंतर तुम्हाला काय वाटतं की कोण झालं असेल सेफ? कारण राकेश हा वोटिंगनुसार सेफ जाणारच होता आणि राकेश हा सर्वांनाच टॉप 2मध्ये तर नाही तर टॉप 5मध्ये तरी दिसतोय. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं कोण झालं असेल सेफ? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2 नंबरवर जी कंटेस्टंट सेफ झाली आहे तिचं नाव आहे अनुश्री माने. हा मित्रांनो, आता राहिले फक्त 5 आणि ह्या 5 पैकी जाणारे 2 सदस्य बेघर. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आता कोण असेल सेफ आणि कोण गेलं असेल घराबाहेर? आता मित्रांनो, काय वाटतंय कोण असेल सेफ? तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो आता जो कंटेस्टंट सेफ होणार आहे त्याला वोटिंग चांगली झालेली आणि महाराष्ट्राचा त्याला तगडा प्रतिसाद भेटतोय, तो म्हणजेच सर्वांचा लाडका सागर कारंडे. हा मित्रांनो, सागर कारंडे हा सेफ आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, आता काय वाटतं मित्रांनो, राहिले 4 आणि एलिमिनेशन होणार आहे 2. आता कोण वाटतंय कोण असेल सेफ? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो काटा मेंबर दीपाली सय्यद ह्या सेफ आहेत. आणि आता बसलाय सर्वांना शॉक हा बसणारच होता, कारण दीपाली सय्यद यांना सर्वात कमी वोटिंग असूनसुद्धा त्या वारंवार सेफ होत आहेत. याच्या मागचं रिझन काय? त्या बिग बॉसच्या फेवरेट आहेत का की त्यांनाच ट्रॉफी देण्याचा बिग बॉसचा विषय आहे? मला तरी काही कळत नाही आहे, कारण त्यांना वोटिंग कमी आहे, त्यांचा कॉन्टेंट पण कोणाला आवडत नाही आहे, तरी पण त्या बिग बॉसच्या फेवरेट असल्यामुळे वारंवार सेफ होत आहेत. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यापैकी जो सेफ कंटेस्टंट आहे तो तुम्हाला ऐकून शॉक होणार आहे, कारण रेवा ही सेफ आहे. आणि शॉकिंग डबल एलिमिनेशन म्हणजेच प्रभू आणि संकेत हा एलिमिनेटेड झालेला आहे मित्रांनो. संकेत एलिमिनेट होणं हे कुठपर्यंत फेअर आहे? तो टास्क सर्वात चांगले खेळत होता, तो आपली मतं मांडत होता, तरी पण त्याला वोटिंग चांगली असून पण टास्क चांगले खेळून पण तो एलिमिनेट होतोय मित्रांनो. हे कुठपर्यंत फेअर आहे? तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच बिग बॉस मराठी रिलेटेड अपडेट्ससाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.